Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and we have started the second chapter, that is material cost and methods of EOQ. मटेरियल कॉस्ट अंडर आपण ज्या मेथड्स आहेत EOQच्या त्यातून दोन मेथड्स आहेत त्या आपण स्टार्ट करूया. फर्स्ट इज मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड and second one is cost analysis method or tabular method. आता कॉस्ट अनालिसिस मेथडला टॅब्युलर मेथड असंही म्हटलेलं आहे. सी दिस इज मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड. आता प्रॉब्लेम आता टेक्स्टबुकमध्ये इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर इथे एक करेक्शन आहे. दॅट्स वाय मी इथे टेक्स्टबुक मधल्या जो फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे त्याचा इथे इमेज जी आहे ही इन्सर्ट केली आहे. टेक्स्टबुकमध्ये थोडं करेक्शन आपल्याला करायचं आहे बिकॉज इथे जो फॉर्म्युला आहे इथे थोडासा चेंज आहे. इथे एक थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. सी जो फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज इथे EOQ can be decided by following equation. EOQ is equal to under root 2 into A into O divided by C. हा फॉर्म्युला करेक्ट आहे, बट इथे डिवाइडेड बाय सी नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस्ड हा जो इथे फॉर्म्युला दिलेला आहे यामध्ये थोडं करेक्शन आहे. इथे टोटल कन्झम्पशन डिवायडेड बाय EOQ असा इथे फॉर्म्युला असणार आहे. A for annual consumption in terms of unit, then O for ordering cost per unit or cost of placing an order, and then C is equal to inventory carrying cost. This is the formula. Mathematical method EOQ. आता इथे या इमेजमध्ये हा जो नंबर ऑफ ऑर्डर प्लेस हा जो फॉर्म्युला दिलाय हा इथे रॉंग फॉर्म्युला आहे. And the right formula is number of orders to be placed is equal to total annual consumption divided by EOQ. First EOQ find out इथे आपल्याला करायचं आहे. EOQ is equal to under root 2 into A into O, that is 2 into A. A means annual consumption, O means cost of placing an order, and divided by C. C means inventory carrying cost. So this is EOQ. आता या EOQच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला अॅन्युअल कन्झम्पशन, ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट जे आहे हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे 3 पॉईंट. नेक्स्ट नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस्ड, टोटल कन्झम्पशन डिवायडेड बाय EOQ. फर्स्ट फॉर्म्युलामध्ये आपण जो EOQ फाइंड आउट करणार आहोत तर त्या EOQचं जे आन्सर येईल ते इथे आपल्याला डिवाइड करायचं आहे टोटल अॅन्युअल कन्झम्पशनला, वेअर A is equal to annual consumption in terms of unit, O means cost of placing an order, and C means inventory carrying cost, that is cost of holding 1 unit of stock for 1 year. सो आय गेस सगळ्यांना टेक्स्टबुकमध्ये काय चेंजेस करायचे ते कळले असतील. टेक्स्टबुकमध्ये नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस हा जो फॉर्म्युला आहे हा इथे प्रिंटिंग मिस्टेकने इथे चुकीचा फॉर्म्युला दिलेला आहे. राईट फॉर्म्युला आहे टोटल अॅन्युअल कन्झम्पशन डिवायडेड बाय EOQ, that is economic order quantity. Next method is cost analysis method or tabular method. आता नेक्स्ट जी मेथड आहे कॉस्ट अनालिसिस मेथड. फर्स्ट आपण ज्या मेथड्स आहेत त्या आधी समजून घेऊया अँड देन जे प्रॉब्लेम्स आहेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ते आपण सॉल्व्ह करूया. कॉस्ट अनालिसिस मेथड और दिस इज टॅब्युलर मेथड. आता इथे सुद्धा मी एक इमेज जी आहे इन्सर्ट केली आहे. टेक्स्टबुकचा इथे पिक आहे, फोटो आहे. आता इथे टेक्स्टबुकमध्ये जो चार्ट दिलेला आहे कॉम्प्युटेशन ऑफ EOQचा, इथे कॉस्ट अनालिसिस मेथड जी दिलेली आहे यामध्ये थोडं करेक्शन आहे. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे नंबर फर्स्ट अॅन्युअल कन्झम्पशन दिलेलं आहे, नेक्स्ट ऑर्डर साईज दिलेली आहे. थर्ड जो पॉइंट आहे दॅट इज नंबर ऑफ ऑर्डर्स, इथे 1 मायनस इथे 2 झालंय, बट इथे 1 डिव्हायडेड बाय 2 असायला हवं होतं. इथे साइन जे आहे हे चुकलेलं आहे. इथे मायनस साइन झालाय चुकून. इथे डिव्हाइड साइन हवं होतं.
सो इथे करेक्शन करायचंय सगळ्यांनी. टेक्स्टबुकमध्ये इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. बट आपण सॉल्व्ह करताना इथे करेक्ट करून जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सो करेक्ट मेथड इज कॉस्ट अनालिसिस मेथड, टॅब्युलर मेथड. हा जो चार्ट आहे हा करेक्ट आहे. इथे करेक्शन केलेलं आहे मी. इथे जे मायनस साइन दिलं होतं, मायनसच्या ऐवजी इथे फक्त डिव्हाइड साइन असणार आहे. फर्स्ट वन इज अॅन्युअल कन्झम्पशन युनिट. अॅन्युअल कन्झम्पशन आपल्याला जेवढं दिलेलं आहे तेवढं इथे रेकॉर्ड करायचं आहे. प्रॉब्लेममध्ये जे अॅन्युअल कन्झम्पशन दिले असेल, अॅन्युअल कन्झम्पशनचे जे युनिट्स आहेत, चारही कॉलममध्ये सेम येणार आहेत. नेक्स्ट ऑर्डर साइज युनिट्स अज्युम. आता इथे जी ऑर्डर साइज या टॅब्युलर मेथडमध्ये किंवा कॉस्ट अनालिसिस मेथडमध्ये आपण जी ऑर्डर साइज इथे घेतोय, ही ऑर्डर साइज इथे ॲझम्पशन बेस्ड घ्यायची. इथे जे युनिट्स आहेत हे अज्युम करायचे आपल्याला. थर्ड इज नंबर ऑफ ऑर्डर्स. नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऑर्डर्स? So A divided by B. A for annual consumption and B that is order size जे आपण assumed amounts आहेत ह्या इथे assumption आपल्याला घ्यायचे आहेत. सो इथे फर्स्ट जे annual consumption आहे त्याला ऑर्डर साईजने डिव्हाइड करायचं आहे अँड वी गेट द अमाऊंट. आणि आपल्याला जे नंबर ऑफ ऑर्डर्स जी अमाऊंट आहे ही इथे मिळणार आहेत. नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहेत ते आपल्याला इथे इझिली मिळणार आहेत. देन डी पॉइंट इज ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. आता ही जी ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर आहे ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली आहे. सो इथे चारही कॉलम्समध्ये ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ही सेम येणार आहे. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. नेक्स्ट पॉइंट इज टोटल ऑर्डरिंग कॉस्ट. टोटल ऑर्डरिंग कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो हाऊ टू फाइंड आउट टोटल ऑर्डरिंग कॉस्ट? दॅट इज सी इंटू डी. सीचा जो पॉइंट आहे दॅट इज नंबर ऑफ ऑर्डर्स. जे नंबर ऑफ ऑर्डर्स आपण फाइंड आउट केलेत ए डिवायडेड बाय बी करून जे आपण नंबर ऑफ ऑर्डर्स फाइंड आउट केलेले आहेत त्या नंबर ऑफ ऑर्डर्सना ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डरनी मल्टिप्लाय करायचं, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे अँड वी गेट द टोटल ऑर्डरिंग कॉस्ट. अँड देन आपल्याला इथे टोटल ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ही मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज इन्व्हेंटरी एफ हा पॉइंट आहे. ॲव्हरेज इन्व्हेंटरी ऑर्डर साईज डिवायडेड बाय 2. जेवढं आपण इथे ॲझम्पशन केले, जिथे आपण ज्या अज्युम्ड अमाऊंट घेतलेले आहेत त्याला 2 ने डिव्हाइड करायचं आहे अँड देन वी गेट ॲव्हरेज इन्व्हेंटरी. नेक्स्ट पॉइंट इज कॅरिंग कॉस्ट पर युनिट. आता ही जी कॅरिंग कॉस्ट पर युनिट आहे ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली असणार आहे. सो चारही कॉलम्समध्ये कॅरिंग कॉस्ट पर युनिट जी आहे सेम अमाऊंट येणार आहे. Next point is total carrying cost. How to find out total carrying cost? That is F into G. F चा जो पॉइंट आहे दॅट इज ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी या स्टेपमध्ये फाइंड आउट केलं. ॲव्हरेज इन्व्हेंटरी कसं फाइंड आउट करणार? तर ऑर्डर साईज डिव्हायडेड बाय 2. ऑर्डर साईज जी आपण अज्युम केली होती त्या ऑर्डर साईजला 2 ने डिव्हाइड करून आपण इथे अमाऊंट जे आहे त्या कॅल्क्युलेट करणार आहोत. सो इथे आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळणार आहे आणि हा जो ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे याला कॅरिंग कॉस्ट पर युनिटने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला टोटल कॅरिंग कॉस्ट जे आहे हे इथे मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज टोटल कॉस्ट. आता इथे फायनल जी आपली टोटल कॉस्ट असणार आहे ही टोटल कॉस्ट आपली इथे मिळणार आहे. सो हाऊ टू फाइंड आउट टोटल कॉस्ट? दॅट इज ई प्लस एच. ईचा जो पॉइंट आहे दॅट इज टोटल ऑर्डरिंग कॉस्ट प्लस टोटल कॅरिंग कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट. जे आपल्याला टोटल ऑर्डरिंग कॉस्ट आपण फाइंड आउट केली आहे त्या टोटल ऑर्डरिंग कॉस्ट अँड टोटल कॅरिंग कॉस्टचे ॲडिशन करायचे अँड देन वी गेट टोटल कॉस्ट. मग इथे आपल्याला टोटल कॉस्ट जे आहे हे इथे मिळणार आहे. सो दिस इज कॉस्ट ॲनालिसिस मेथड. यामध्ये करेक्शन होतं ते करेक्शन मी तुम्हाला सांगितलंय. इथे नंबर ऑफ ऑर्डर्स जे आहेत इथे ए डिवायडेड बाय बी करायचं आहे. इथे टेक्स्टबुकमध्ये 1
-2 झालंय, बट इथे 1 डिव्हायडेड बाय 2 करायचं आहे. आता मी इथे कन्व्हिनियन्स म्हणून ABCD टाकलेत, पण इथे तुम्ही ABCD किंवा 1, 2, 3, 4 कसेही नंबरिंग टाकू शकता. बट इथे जे साइन्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित बघूनच घ्यायचे आहेत, काय-काय साइन्स आहेत ते. सो इथे नंबर ऑफ ऑर्डर्स कसे फाइंड आउट करायचे, तर A डिव्हायडेड बाय B मीन्स टोटल एन्युअल कन्झम्पशन डिव्हायडेड बाय ऑर्डर साइज. सो आपल्या दोन्ही मेथड्स ज्या आहेत ह्या एक्सप्लेन करून झालेल्या आहेत. आपण मॅथेमॅटिकल इक्वेशन मेथडवर आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे आहेत हे आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सो आपण फर्स्ट मॅथेमॅटिकल इक्वेशन मेथडवरचं त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया अँड देन कॉस्ट अनालिसिस मेथड आहे ते आपण नंतर बघूया. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. A manufacturer buys certain equipments from outside at rupees 30 per unit. The total annual needs are 800 units. The following further data are available. Annual return on investment is 10%. Rent, insurance, taxes per year is rupees 1. Cost of placing an order is rupees 100. Determine the economic order quantity and number of orders to be placed. इथे quantity हवा आहे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी अँड नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस. सी आपण प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट अॅन्युअल कन्झम्पशन अँड ऑर्डरिंग कॉस्ट पर युनिट अँड कॅरिंग कॉस्ट पर युनिट जे आहेत हे कॅल्क्युलेट करून फाइंड आउट करून घेऊया अँड देन वी विल कॅल्क्युलेट द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सी प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, टोटल अॅन्युअल नीड्स आर 800 युनिट्स. Annual requirement त्यांनी दिलेली आहे, that is 800 units. This is annual need, our annual consumption. So आपल्या इथे annual consumption जे आहे this is 800 units. So we get A. आपल्याला A जो पॉइंट आहे annual consumption हा मिळालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये अजून काय आपल्याला दिलंय बघूया. कॉस्ट ऑफ प्लेसिंग इन अ ऑर्डर दॅट इज O. जो आपल्याला O फाइंड आउट करायचा आहे, कॉस्ट ऑफ प्लेसिंग इन ऑर्डर प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. So ordering cost or cost of placing an order 100 and then आपल्याला carrying cost जे आहे हे कॅल्क्युलेट करायचे. सी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे. Annual return on investment is 10%. Annual return on investment 10% दिलेली आहे. And then इथे काय म्हटलंय, rent insurance taxes per year ₹1. And then इथे फर्स्ट काही इन्फॉर्मेशन होती. A manufacturer buys certain equipments from outside ₹30 per unit. इथे मॅन्युफॅक्चररने काही इक्विपमेंट जे आहेत हे परचेस केलेले आहेत. सो इथे काय करायचं आहे आपल्याला, हे जे आउटसाइड मधनं जे इक्विपमेंट परचेस केलेले आहेत ₹30चे, त्या ₹30 वर इथे आपल्याला 10% कॅल्क्युलेट करायची अमाऊंट अँड देन त्या अमाऊंट मध्ये रेंट, इन्शुरन्स अँड टॅक्सेस जे पर इयरचे ₹1 दिलेले आहेत हे आपल्याला ऍड करायचे. फर्स्ट कॅरिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करताना कॅरिंग कॉस्ट मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स येतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याच्यात रेंट, इन्शुरन्स, टॅक्सेस जे आहेत हे आपल्याला येणार आहेत. देन अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेले आहे 10% दिले. मग हे आपल्याला कशावर कॅल्क्युलेट करायचं, तर ₹30 इथे जे मॅन्युफॅक्चररने इक्विपमेंट्स परचेस केलेले आहेत आउटसाइड करून ₹30चे. सो त्याच्यावर आपल्याला त्या ₹30 वर आपल्याला 10% अॅन्युअल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे हे कॅल्क्युलेट करायचे. So carrying cost is equal to rent, insurance, taxes per unit is 1 and equipments जे equipment purchase केलेले आहेत ₹30 into 10% that is ₹3 and we get that is 1 plus 3 is equal to 4. इथे जे जे एलिमेंट्स दिलेले आहेत कॅरिंग कॉस्टशी रिलेटेड त्या सगळ्या एलिमेंट्सचे आपल्याला ऍडिशन करायचे अँड देन वी गेट कॅरिंग कॉस्ट. आपण इथे कॅरिंग कॉस्ट जी आहे ती फाइंड आउट केलेली आहे दॅट इज ₹4. सो आपल्याला इथे A, O
अँड सी हे आपल्याला तिन्ही आपण फाइंड आउट केलेत. ॲन्युअल कन्झम्पशन आपण फाइंड आउट केलंय 800 युनिट्स. ऑर्डरिंग कॉस्ट ऑर कॉस्ट ऑफ प्लेसिंग एन ऑर्डर आपण फाइंड आउट केलंय ₹100 अँड देन कॅरिंग कॉस्ट सुद्धा आपल्या इथे फाइंड आउट करून झालेली आहे, दॅट इज ₹4. देन इथे आपला EOQचा फॉर्म्युला आहे. EOQ दॅट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी is equal to under root 2 into A into O divided by C. A means annual consumption, O means ordering cost, C means carrying cost. सो आपण ज्या इथे अमाऊंट्स फाइंड आउट केल्यात ते आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे आहेत. Annual consumption 800 units, then 800 units, ordering cost 100, then carrying cost 4. So we get 200 units. सो आपला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी जी आहे ही 200 युनिट्स आलेली आहे. अँड देन वी हॅव टू फाइंड आउट द नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस्ड. आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर्स सुद्धा इथे फाइंड आउट करायचे आहेत. सो नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस इज इक्वल टू टोटल अॅन्युअल कन्झम्पशन डिवायडेड बाय EOQ दॅट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. टोटल अॅन्युअल कन्झम्पशन आपण फाइंड आउट केलं दॅट इज A 800 युनिट्स. टोटल अॅन्युअल कन्झम्पशन आहे जे आपल्याला इथे फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचे दॅट इज 800 अँड देन EOQ दॅट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इथे जे आपण 200 युनिट्स कॅल्क्युलेट केलेत EOQ त्याने आपल्याला डिवाइड करायचे. देन वी गेट द आन्सर दॅट इज 4 ऑर्डर्स पर इयर. मग इथे ऑर्डर्स पर इयर जे आहे ते आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. 800 divided by 200 that is 4. So the number of orders per year 4 असणार आहेत and EOQ 200 units. इथे आपला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे हा इथे संपलेला आहे. We will see the next problem. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो स्टार्ट करूया. From the following data, calculate EOQ, number of orders to be placed. आता या आपल्याला काही डेटा दिलेला आहे त्यावरून आपल्याला EOQ फाइंड आउट करायचं आहे दॅट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी अँड देन नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस्ड ते सुद्धा आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला काही इन्फॉर्मेशन जी आहे इथे दिलेली आहे दॅट इज अॅन्युअल डिमांड 10,000 युनिट्स. फर्स्ट इज अॅन्युअल डिमांड. सो इथे आपल्याला अॅन्युअल कन्झम्पशन जे आहे हे आपल्याला इझिली मिळालेलं आहे. अॅन्युअल डिमांड 10,000 युनिट्स दिस इज अवर अॅन्युअल कन्झम्पशन. सो इथे आपल्याला ए हा मिळालेला आहे. देन इंटरेस्ट ऑन लॉकअप कॅपिटल 20%. Then order processing cost for each order ₹25. Inspection cost per order is ₹10. Follow-up cost for each order is ₹15. Pilferage while holding the inventory that is 5%. Other holding cost is 15% and cost per unit is ₹10. इथे भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. फर्स्ट आपण ए जो आहे हा कॅल्क्युलेट केला आहे दॅट इज अॅन्युअल कन्झम्पशन आपल्याला मिळालेलं आहे. अॅन्युअल डिमांड 10,000 युनिट्स दॅट इज अवर ए दॅट इज अॅन्युअल कन्झम्पशन. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर कॅरिंग कॉस्ट फाइंड आउट करायची आहे अँड ऑर्डरिंग कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट वी विल सी ऑर्डरिंग कॉस्ट. आपण ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेऊया. सो आपण ऑर्डरिंग कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करणार आहोत तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सी ऑर्डर प्रोसेसिंग कॉस्ट फॉर each order is 25. See, this cost is related with the order. Next is inspection cost per order 10 rupees. This is also related with the order. Follow-up cost for each order. इथे ह्या ज्या 3 एलिमेंट्स दिलेले आहेत इट इज रिलेटेड विथ द ऑर्डर. सो इथे आणि हे जे एलिमेंट्स आहेत हे ऑर्डरिंग कॉस्ट मध्ये इन्क्लूड केले जातात. सो इथे लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. इथे ऑर्डरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ऍडिशन करायचे अँड देन वी गेट द ऑर्डरिंग कॉस्ट. किंवा डिरेक्टली तुम्ही जे ऑर्डरिंग कॉस्ट मधले जे एलिमेंट्स आहेत हे लक्षात ठेवलेत की तुम्हाला इझिली प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायला हे बेनिफिशियल ठरेल की त्यात कोणते कोणते एलिमेंट येतात.
बट समटाइम्स जर कन्फ्युजन होत असेल तर इथे तुम्ही ऑर्डरशी रिलेटेड जे काही एलिमेंट्स आहेत ते ऑर्डरिंग कॉस्ट मध्ये येणार आहेत. So order processing cost for each order, it is related with the order. Then inspection cost per order, it is related with the order. Follow-up cost for each order, it is also related with the order. So add these three elements, that is 25 plus 10 plus 15. Order processing cost or ordering cost. 25 order, then order processing cost आपल्याला दिलेली आहे 25, then inspection cost 10, follow-up cost 15, total is 50. So this is ordering cost, जे आपल्याला ऑर्डर प्रोसेसिंग कॉस्ट, इन्स्पेक्शन कॉस्ट आणि फॉलोअप कॉस्ट, ऑर्डरशी रिलेटेड ज्या कॉस्ट आपल्या होत्या त्या तिघांची ही ऍडिशन केलेली आहे अँड देन वी गेट 50. दिस इज so this 50 is ordering cost. Next is carrying cost. आपल्याला annual consumption find out केलंय. annual consumption आपल्याला 10,000 युनिट्स आहेत ते आपल्याला मिळालेले आहेत. देन ordering cost सुद्धा आपण फाइंड आउट केले. ordering cost 50. then we have to calculate the carrying cost, that is C. आता carrying cost सी प्रॉब्लेम मध्ये काही आपल्याला एलिमेंट्स दिलेत. इंटरेस्ट ऑन लॉकअप कॅपिटल. आता इथे देन pilferage while holding the inventory, then other holding cost is 15%. आता इथे ज्या कॅरिंग कॉस्टशी रिलेटेड जे एलिमेंट्स आहेत ह्या सगळ्या हे जे पर्सेंटेज दिलेले आहेत हे पर्सेंटेज आपल्याला कॉस्ट पर युनिट वर पर्सेंटेज फाइंड आउट करून पर्सेंटेज काढून पर्सेंटेज जे दिलेत त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला कॅरिंग कॉस्ट जे ती फाइंड आउट करायची. पिलफ्रेश दिलेलं आहे 5%. सो कॉस्ट पर युनिट जेवढे दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट पर युनिट 10 रुपीज दिलेले आहेत. सो ह्या 10 रुपीज वर फर्स्ट आपल्याला इंटरेस्ट लॉकअप इन कॅपिटल 10 रुपीज वर 20% कॅल्क्युलेट करायचे. देन पिलफ्रेश दिलेलं आहे 5%. सो 10 रुपीज वर 5% कॅल्क्युलेट करायचे. अँड देन जे होल्डिंग कॉस्ट दिले 15%. सो ह्या 10% वर 15% इथे अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे. फर्स्ट इज पिलफ्रेश 5% ऑन 10 रुपीज. 10 रुपीज इथे कसं आलं तर कॉस्ट पर युनिट जे आपल्याला दिलेले आहे ते कॉस्ट पर युनिटवर दिलेले जेवढे पर्सेंटेज आहेत हे पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट आपल्याला करायचे आहेत अँड देन त्यांची टोटल करून ती आपली कॅरिंग कॉस्ट असणार आहे. सो पिलफ्रेश 5% ऑन 10 रुपीज, दॅट इज 0.5. नेक्स्ट other holding cost 15% on 10 rupees, that is 1.50. Interest lockup in capital 20% on 10 rupees, that is 2 rupees. It is amount in 2, and then add this 0.5, 1.50 and 2 यांची ऍडिशन आपल्याला करायची आहे. then we get the carrying cost is ₹4. इथे आपल्याला annual consumption, ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट जी आहे ती आपण फाइंड आउट केलेली आहे. अँड देन आपल्याला ह्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पुटअप करायचे आहेत. फॉर्म्युला EOQ, that is economic order quantity, is equal to √2 into A into O divided by C. A means annual consumption, O means ordering cost and C means carrying cost. Annual cost प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 10,000. annual consumption जे दिलेलं आहे, सॉरी कॉस्ट नाही, annual consumption आपल्याला दिलेलं आहे 10,000. then ordering cost 50. ordering cost इथे आपण 50 कॅल्क्युलेट केलेली आहे. 25 plus 10 plus 15, that is 50. इथे त्या तिघांची ही ऍडिशन केलेली आहे. 50 रुपीज आपल्याला इथे मिळालेले आहेत. ऑर्डरिंग कॉस्ट अँड डिवायडेड बाय 4, दॅट इज कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट सुद्धा आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. देन वी गेट द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला हे इकॉनॉमिक EOQ फाइंड आउट करणार आहोत, दॅट इज 500 युनिट्स. अँड देन number of orders to be placed. Number of orders to be placed चा फॉर्म्युला आहे total annual consumption divided by EOQ.
टोटल अॅन्युअल कन्झम्पशन, जे अॅन्युअल कन्झम्पशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, दॅट इज 10,000. सो इथे अॅन्युअल कन्झम्पशन 10,000 डिवायडेड बाय EOQ, जो आपण लास्ट फॉर्म्युलामध्ये फाइंड आउट केलाय. EOQ 500 युनिट्स, त्यांनी 10,000 ला डिवाइड करायचं आहे. अँड देन वी गेट द नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस. इथे 20 ऑर्डर्स ज्या आहेत ह्या इथे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. 20 ऑर्डर्स ज्या आहेत ह्या प्लेस केलेल्या आहेत. So this is our answer. EOQ is 500 units and number of orders to be placed, that is 20 orders. So इथे आपला जो प्रॉब्लेम आहे हा इथे संपलेला आहे.